लहान मुलं म्हणजे कोरीपाटी. लहान मुलं म्हणजे कोरीपाटी हा समज आतापर्यंत आहे. मात्र या समजाला एका मानसशास्त्रज्ञानं फाटा फोडला. त्याचं नाव आहे विल्यम मॅकडोगल. यांचं असं म्हणणं आहे, की लहान मुलं कोरीपाटी नसून काही उपजत प्रवृत्ती त्यांच्यात असतात आणि इमोशन मिक्स करून त्या प्रवृत्तीचं रूपांतर त्यांच्या बिहेवियरमध्ये होते. यालाच म्हणतात इन्स्टिंक्ट थिअरी ऑफ मोटिवेशन. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. यामध्ये बघा विल्यम मॅकडोगलचा उपजत प्रवृत्ती सिद्धांत. यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, 3 टप्पे त्यांनी आखले: कॉग्निटिव्ह किंवा नॉलेज, अफेक्शन, फिलिंग आणि डुईंग. सरळ सरळ पहिला घटक जो आहे तो बाह्य चेतक पाहतो आपला बालक. दुसरं, त्याच्यात प्राथमिक भावना निर्माण होते आणि शेवटी त्याचं कृतीत रूपांतर होते. हा सिंपल यांचा सिद्धांत आहे. आणि प्रश्नांचं स्वरूप मॅकडोगल यांच्यावर जेव्हा येतात तेव्हा सहज प्रवृत्ती हा एक शब्द नेहमी येतो, एवढं लक्षात ठेवा. आता यांनी सहज प्रवृत्तीचं विभाजन कसं केलं हे आपण पुढे बघणार आहोत. हे स्लाइड तुम्ही बघून घ्या. उपजत प्रवृत्ती ह्या आहेत कुतूहल, पलायन, युत्साह, आत्मगौरव, आत्मसमर्पण, युथप्रियता. अशा 14 प्रवृत्त्या त्यांनी सांगितल्या उपजत. आणि संबंधित प्राथमिक भावना त्यांच्याशी निगडीत कोणती आहे आणि त्या मुलांचं स्वरूप कसं बदलते हे विल्यम मॅकडोगल यांनी सांगितलं. आता मॅकडोगल यांची थिअरी ऑफ चाइल्ड सायकोलॉजीच्या अंतर्गत इन्स्टिंक्ट थिअरी ऑफ मोटिवेशन म्हणजे प्रेरणांचा उपजत प्रवृत्ती सिद्धांत म्हणून ओळखला जातो. डायरेक्ट MCQ येऊ शकतात किंवा जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकते. प्रेरणांचा उपजत प्रवृत्ती सिद्धांत कोणी मांडला? विल्यम मॅकडोगल. यांनाच आपण हॉर्मिक सायकोलॉजी सुद्धा असं म्हणतो. आता हॉर्मिक सायकोलॉजी म्हणजे काय? हॉर्मिक सायकोलॉजी म्हणजे सरळ सरळ, हॉर्मिक हा शब्द ग्रीकचा आहे. याचा संबंध असा आहे की तुम्ही एखादी कोणतीही कृती ध्येयनिष्ठेने करता, त्याच्यात कोणता ना कोणता तुमचा हेतू असतो. तो हॉर्मिक सायकोलॉजी मॅकडोगलच्या संदर्भात आहे. 1908 मध्ये त्यांनी एन इंट्रोडक्शन टू सोशल सायकोलॉजी या पुस्तकात हा सिद्धांत मांडला. अगेन इम्पॉर्टंट फॅक्ट आहे हे. आणि 14 मूळ उपजत प्रवृत्ती त्यांनी सांगितल्या आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रवृत्तीसोबत एक विशिष्ट भावना जोडलेली असते असा त्यांनी सिद्धांत मांडला. आता मूळ प्रवृत्ती म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. मूळ प्रवृत्ती आपल्याला शिकता येते का? नाही. ती आहे इनबॉर्न म्हणजे जन्मता असते. त्याचप्रमाणे इनेट आपल्यात रुजलेली असते ते जन्मताच. आणि अनलर्न बायोलॉजिकल अर्ज म्हणजे ती शिकता येत नाही पहिली गोष्ट. मग शिकता येत नाही तर मग काय होऊ शकते? त्याचं तुम्ही उदात्तीकरण करू शकता. मूळ प्रवृत्ती शिकता येत नाही. जसं आता मूळ प्रवृत्तीचं एक साधं एक्झाम्पल तुम्हाला दिलं की भीती. एखादा मुलगा कुत्रा पाहून भीतो. आता भिणं किंवा त्या कुत्र्याला बघून आपण दचकतो, ह्या ज्या 2 गोष्टी आहे ह्या शिकता येतात काय? नाही. ह्या मूळ प्रवृत्ती आहे. मात्र त्या प्रवृत्तीचं उदात्तीकरण म्हणजे सब्लिमेशन होऊ शकते. म्हणजेच त्याला आपण मॉडिफाय करू शकतो, रिडायरेक्ट करू शकतो आणि आपलं जेही वर्तन आहे वर्तन बदल करू शकतो. आता प्रत्येक इन्स्टिंक्टचं जे ॲक्शन बिहेवियर आहे त्याचं एक इमोशन आहे असं मॅकडोगल सांगतो. आता मॅकडोगलच्या मते हे आता वर्णनात्मक प्रश्नामध्ये येऊ शकतात. जर 4 स्टेटमेंट मॅकडोगलच्या संदर्भात दिले तर मॅकडोगलच्या मते मुले म्हणजे रिकामी पाटी नसतात. पहिला सिद्धांत. फक्त वातावरणाद्वारे त्यांना आकार दिला जाऊ शकतो. या संदर्भात मॅकडोगल पॉझिटिव्ह नाहीत. ओके, की फक्त त्यांना वातावरणाद्वारे आकार दिला जाऊ शकतो. म्हणजेच काय, ऑलरेडी त्यांच्यात काही ना काही भावना असतात. मुले जन्माला येतानाच काही उपजत नैसर्गिक प्रवृत्ती घेऊन येतात. दुसरं इम्पॉर्टंट फॅक्ट. आणि हा मुख्य पाया असतो त्यांचा वर्तनाचा, विचारांचा आणि भावनिक विकासाचा. मग या संदर्भात त्यांनी काही सिद्धांत मांडत असताना काही टप्पे आखले आहे काय? हो, त्यांनी त्रिस्तरीय मानसिक प्रक्रियेत याचं विभाजन केलं आहे. ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की मॅकडोगल यांच्या त्रिस्तरीय मानसिक प्रक्रियेत कोणते घटक येतात? ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. आणि त्यांचा भर कशावर होता? भावनेवर होता. पुढे आता 14 इन्स्टिंक्ट इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता. इस्केप, रिबेल्स, रिपल्शन, क्युरिओसिटी, पॅरेंटल केअर, ॲग्रेशन ह्या प्रकारच्या आहे. मराठीत सुद्धा यांची मी लिस्ट दिली आहे. आता
बालकांच्या उपजत प्रवृत्तीचे जे 3 भाग असतात ते एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. सर्वात अगोदर बालक जेव्हा लहान असतो, एक आपण कुत्रा समजू. कुत्रा त्याने बघितल्याबरोबर ज्ञानात्मक भाग आला त्याला. बालकांनी आपल्या वातावरणातील एखादी गोष्ट पाहते किंवा अनुभवते. म्हणजे समोर एक मोठा अनोळखी कुत्रा त्याने बघितला. भावनात्मक भाग कसा होते त्याचा? अनुभवणे. ती गोष्ट पाहिल्यावर बालकाच्या मनात एक विशिष्ट भावना निर्माण होते. आता ही विशिष्ट भावना आहे मूळ भावना. ओके. मनात भीती वाटणे. म्हणजे कुत्रा बघितला, ज्ञानात्मक भाग, त्याच्या मनात भीती निर्माण झाली. आता क्रियात्मक स्वरूपात त्याचं रूपांतर कसं होते? या भावनेमुळे बालक एखादी ध्येय प्रेरित कृती करतो. आता ध्येय प्रेरित कृती म्हणजे हार्मिक सायकोलॉजी. ध्येय प्रेरित कृती कोणती? घाबरून जाऊन जोरात ओरडणे किंवा आईकडे पळत सुटणे. तर तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पलने ह्या गोष्टी समजल्या असेल की 3 इन्स्टिंक्ट जे बेसिक असते त्याच्या 3 टप्प्यात आपण कसे विभाजन केले? ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक. पुढे चालूया. आता हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मी तुम्हाला थेट सांगतो प्रश्न कसे येतील. एखादी मूळ प्रवृत्ती तुम्हाला ऑप्शनमध्ये दिली जातील आणि संबंधित भावनेचं एक्सप्लेनेशन दिले जातील किंवा एखादा एक्झाम्पल दिले जातील आणि तुम्हाला मूळ प्रवृत्ती ओळखायला सांगेल किंवा कोणती मूळ प्रवृत्ती संबंधित भावनेशी संदर्भात आहे असे प्रश्न येऊ शकतात. मूळ प्रवृत्ती आहे पलायन, म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपण सुटका कशी करतो. संबंधित भावना कोणती आहे? भय. भीतीमुळे आपण पलायन करतो, धोक्यापासून दूर पडणे. युयुत्सा म्हणजे काय? जेव्हा आपल्याला क्रोध येतो तेव्हा स्वतःचे रक्षण करण्यासाठी जो संघर्ष होतो त्याचा मूळ प्रवृत्ती आहे युयुत्सा. निवृत्ती ही घृणाशी संबंधित आहे, अप्रिय गोष्टी टाळणे. अशा प्रकारे जिज्ञासा, वात्सल्य, शरणागती, आत्मप्रदर्शन, सामाजिकता, कामकता, संचयवृत्ती, रचनात्मकता, हास्य, अन्नशोधन आणि दैन्य ह्या 14 प्रवृत्ती मॅकडोगल यांनी सांगितल्या. किती प्रवृत्ती सांगितल्या आहे? आता या स्लाइडमध्ये इम्पॉर्टंट कोणत्या गोष्टी आहे? मूळ प्रवृत्ती आपल्या लक्षात राहिली पाहिजे, संबंधित भावना कोणती आहे, विशिष्ट वर्तन कोणते. पुढे MCQच्या माध्यमातून हे बघणारच आहोत आपण. आता या सिद्धांताची काही वैशिष्ट्ये होते ते तुम्ही बघून घ्या. मॅकडोगल यांच्या मते हे जे वर्तन असते, मानवी वर्तन, ते मेकॅनिकल नसते. जसं पॅवलॉव यांचा जो त्यांनी बिहेवियरिझमच्या संदर्भात, वर्तनवादाच्या संदर्भात कुत्र्यावर जो प्रयोग केला, तर त्यांचं काय म्हणणं आहे? एखादी गोष्ट यांत्रिक नसते, ते उद्दिष्टपूर्ण किंवा गोल डायरेक्टेड असते. पहिला पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. दुसरा पॉईंट, सार्वत्रिक आणि जन्मजात ह्या भावना असतात. या प्रवृत्ती शिकून मिळवलेल्या नसतात. महत्त्वपूर्ण पॉईंट आहे हा. ह्या प्रवृत्ती शिकून मिळवलेल्या नसतात, त्या पूर्णपणे अनुवांशिक आणि जन्मजात असतात. एक्झॅक्टली सेम स्टेटमेंट येऊ शकते, त्यामुळे हा दुसरा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. वर्तनाचे मुख्य चालक म्हणून आपण मानवी शरीराला किंवा मनाला प्रवृत्त करणारी खरी ऊर्जा उपजत प्रवृत्ती म्हणूनच मिळते. आता सरळ मॅकडोगल यांचा जर उल्लेख आला तुम्हाला, तर सहज प्रवृत्ती म्हणजे इन्स्टिंक्ट ही गोष्ट लक्षात ठेवा. सहज प्रवृत्ती आणि त्या संपूर्ण जीवनाचा पाया असतात. आता ह्या सहज प्रवृत्त्या प्राण्यात वेगळ्या आणि मानवात वेगळ्या आहे का? नाही. किंवा प्राण्यात नाही आणि मानवात आहे असं आहे का? नाही. प्राणी आणि मानवाला ह्या दोन्ही समान असतात. हे झाले मॅकडोगल यांच्या सिद्धांताची वैशिष्ट्ये. आता इन शॉर्ट मध्ये जर सांगायचं असेल तर जीवनाचे कायमस्वरूपी इंजिन म्हणजेच उपजत प्रवृत्ती असा सिद्धांत मॅकडोगल यांनी मांडला. आता आय होप इथपर्यंत तुम्हाला मॅकडोगलच्या संदर्भात ही जी थेअरी होती ती स्पष्ट झाली असेल. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आता आपण थेट MCQs कडे जाऊया. पहिला प्रश्न, मॅकडोगल यांच्या मते प्रत्येक खऱ्या मूल प्रवृत्तीमध्ये कोणते 3 स्पष्ट घटक असतात? याचा आन्सर आहे बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. पुढे चालूया. मॅकडोगल यांच्या रचनेत युयुत्सा, जे आपण आता डिस्कस केलं होतं, आक्रमकता या मूल प्रवृत्तीसोबत कोणती मुख्य भावना जोडलेली आहे? युयुत्सा सोबत कोणती भावना जोडलेली आहे? भीती जोडली आहे का? राग किंवा क्रोध, वीट किंवा तिटकारा किंवा आश्चर्य किंवा कुतूहल. जेव्हा आपण आक्रमक होतो, आता या स्लाइडमध्ये तुम्ही बघून घ्या, आक्रमकता म्हणजे क्रोध,
क्रोध, युयुत्सा, स्वतःचे रक्षण करण्यासाठीचा संघर्ष. याचा आन्सर मग काय राहील आपला? राग किंवा क्रोध. असे प्रश्न या मॅकडुगलच्या संदर्भात येऊ शकतात एक्झाममध्ये. जर एखादी व्यक्ती एखाद्या गडद अंधाऱ्या गुहेचे कुतूहल किंवा आश्चर्यापोटी अन्वेषण शोध घेत असेल तर ती कोणती मूल प्रवृत्ती दर्शवते? आता एक इथे भावना सांगितली आहे आपल्याला आणि भावनाच्या संदर्भात मूळ प्रवृत्ती कोणती ते आपल्याला शोधायची आहे. एखादी व्यक्ती गडद अंधाऱ्या गुहेत कुतूहल बरोबर जिज्ञासा, क्युरिओसिटी. आन्सर इज क्युरिओसिटी. चौथं, मॅकडुगल यांचा मानसशास्त्रीय संप्रदाय जो सर्व मानवी वर्तन ध्येयाभिमुख आणि अंतर्गत हेतूने प्रेरित असतो असे मानतो त्यास काय म्हणतात? मॅकडुगलच्या संदर्भात एक शब्द नेहमी येतो, हॉर्मिक सायकोलॉजी. ध्येयनिष्ठित एखादी कृती त्याला म्हणतात हॉर्मिक सायकोलॉजी. हॉर्मिक हा शब्द ग्रीक आहे. 5वा नंबर, खालीलपैकी कोणती मूल प्रवृत्ती वीट किंवा तिटकारा या भावनेशी जोडलेली आहे? पुन्हा त्या स्लाइडकडे आपण जाऊ शकतो. वीट किंवा तिटकारा कशाशी संदर्भात आहे? वीट किंवा तिटकारा. तुम्हाला दिसत असेल यामध्ये काही शब्दाची काय म्हणू शकतो आपण त्याला, अदलाबदल झाली आहे, पलायन किंवा भय. आता यामध्ये प्रश्न क्रमांक आहे 5वा, याचा आन्सर आहे परावर्तन किंवा निवारण. वीट किंवा तिटकारा जर आला तर त्याचा आन्सर आहे परावर्तन किंवा निवारण. मॅकडुगल यांच्या मूल प्रवृत्तीच्या त्रिपक्षीय 3 पार्ट दृष्टिकोनातून विशिष्ट ध्येयाकडे कृती करण्यासाठी शारीरिक प्रेरणा आणि धडपड म्हणजे काय? एखादी धडपड म्हणजे काय? बोधात्मकतामध्ये काय होतो? एखादी गोष्ट बघितल्या जाते, अपेक्षांमध्ये ती गोष्ट परसिव्ह केल्या जाते. क्रियात्मकता याचा आन्सर आहे. 6वा प्रश्न, आत्म अवनती, सेल्फ अबेटमेंट, दुसऱ्यासमोर झुकणे या मूल प्रवृत्तीमुळे कोणती मुख्य भावना निर्माण होते? आता दुसऱ्या पुढे झुकणे या संदर्भात कोणती भावना निर्माण होते? तुम्ही याचा आन्सर आहे अधीनता किंवा हीनता, सब्जेक्शन. दुसऱ्या पुढे झुकणे. प्रश्न क्रमांक 8, यूथ प्रवृत्ती, ग्रिगॅरियसनेस, समूहात राहण्याची प्रवृत्ती ही प्रामुख्याने कोणत्या मानवी वर्तनासाठी कारणीभूत आहे? अन्न गोळा करणे किंवा साठवणे, साधने किंवा घरे तयार करणे, इतरांचा सहवास शोधणे किंवा समूह तयार करणे, प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी भांडण करणे. इतरांचा सहवास शोधणे किंवा समूह तयार करणे. 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मुख्य टीका मॅकडुगल यांच्या मूल प्रवृत्ती सिद्धांताच्या घसरणीस कारणीभूत आहे? आता हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की एखादी थेरी त्यांनी मांडली, त्या संदर्भात क्रिटिसिझम काय झालं किंवा घसरण कशामुळे झाली? तर ह्या सिद्धांताचं घसरण झालं आहे वर्तुळाकार युक्तिवादामुळे. वर्तुळाकार युक्तिवाद काय असतो? वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याऐवजी त्यांनी फक्त त्याचे वर्णन केले आहे. एखादी मूळ प्रवृत्ती कशी असते किंवा भावनेत कसं रूपांतर असते, ह्या जाळ्यात हा सिद्धांत त्यांचा फसला, त्यामुळे या घसरण आली. प्रश्न क्रमांक 10, मॅकडुगल यांच्या मते पालकांना आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या वात्सल्य, पॅरेंटल इन्स्टिंक्ट या मूल प्रवृत्तीसोबत कोणती भावना जोडलेली आहे? आता यामध्ये टेंडर इमोशन, उल्हास, आश्चर्य किंवा अधीनता हे ऑप्शन्स आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता याचा आन्सर आहे कोमल भावना. शेवटी तुम्हाला ह्या स्लाइडमध्ये आन्सर दिसतील. पहिला आन्सर बोधात्मकता, भावात्मकता, क्रियात्मकता. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब करू शकता किंवा शेअर करू शकता. धन्यवाद.